वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या बालिकेची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे। पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल असं ते म्हणाले। वर्धा तालुक्यातल्या रोठा परिसरामध्ये एका शेतात राहणाऱ्या मजूर कुटुंबामध्ये दुर्दैवी घटना घडली। त्यांची एक लहान मुलगी, जिचं वय अवघं 12 वर्ष होतं। या लहान मुलीवरती एका नराधमानं त्या ठिकाणी बलात्कार केला आणि नंतर दगडानं ठेचून तिची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। घटना अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे। या संदर्भात पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन गुन्हे देखील नोंदविलेले आहे। 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि घटनेचं गांभीर्य बघून DYSPला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। लवकरच जे गुन्हेगार राहतील त्यांना अटक करण्यात येईल पोलीस प्रशासनाकडून। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे। तब्बल 14 विशेष पथकं तैनात केली आहेत। या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राचे अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे। मध्य रेल्वे मार्ग